तर हवामान खात्याच्या येलो अलर्ट नंतर नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतोय। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नद्या नाले ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। पावसाचा सर्वाधिक फटका नगर कल्याण महामार्गालाही बसला। सीना नदीवरील पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नगरहून कल्याणकडे जाणारी वाहतूक बंद सुद्धा करण्यात आली आहे। हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता आणि त्यानुसार आज दुपारपासूनच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाहतूक करताना नागरिकांना रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। एवढेच नव्हे तर हा पावसाचं पाणी नागरिक वसाहतीमध्ये देखील शिरलेलं आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे तर ते पावसाचं जमा झालेलं आहे। त्याचप्रमाणे अहिल्यानगर कल्याण जो महामार्ग आहे या महामार्गावरील सीना नदीचा जो पूल आहे तो देखील पाण्याखाली गेला आहे। गेल्या 2 दिवसापासून हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। नगरवरून कल्याणकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे, पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि ही वाहतूक पर्याय मार्गाने ते वळविण्यात आलेली आहे। मागील 2 दिवसापासून नगर शहरातील नगर कल्याण महामार्गावरील जो सीना नदीचा पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। अक्षरशः कांद्याचा चिखल झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यामुळे गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेला हे जे मुसळधार पाऊस आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरूच आहे। अहिल्यानगर मधून उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर। तर अहिल्यानगर दौंड महामार्गावरील खडकी पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे 2 तासांपासून दौंडकडे जाणारी वाहतूक ठप्प दिसते। हवामान विभागाने आज अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता। त्यानुसार दुपारपासून आलेल्या मुसळधार पावसानं नगर दौंड रस्त्यावरील खडकी पूल हा पाण्याखाली गेलाय। याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी। बघूयात। नगर दौंड महामार्गावरील खडकी पुलावरती आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे तर त्या रस्त्यावर भरपूर पाणी साचलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। आज तो नगर दौंड महामार्ग आहे, मात्र या ठिकाणी पावसामुळे जे आलेलं पाणी आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाणी साचले आणि त्यामुळे दौंडकडे जाणारी जी वाहतूक आहे ते गेल्या 2 तासापासून जे आहे तर ते ठप्प पडलेली आहे। या ठिकाणी नागरिक देखील जमा झालेले आहेत। गेल्या 2 तासापासून पावसामुळे या पुलावरती पाणी साचलं होतं। हवामान खात्याने आज पावसाचा इशारा दिला होता। येलो अलर्ट अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जारी केला होता। दुपारपासून सुरू झालेल्या या पावसानं जे आहे तर ते कहरच केला आहे। नगर दौंड महामार्गावरती असलेल्या या खडकीचा जो पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या 2 तासापासून हा पूल पाण्याखाली आहे। नगरवरून दौंडकडे जाणारी जी वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपल्या सोबत काही नागरिक देखील आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कुठे चालले होते मामा? मी श्रीगोंद्याला चाललेलो आहे। मी गेल्या 2 तासापासून इथे उभा आहे, पण जाण्यासाठी आता मार्गच खुला नाही तर काय करावा प्रश्न पडलेला आहे। प्रशासनाकडून काय मदत मिळते? अजून तर काही नाही, कुठल्याही प्रकारची अजून मदत केलेली नाही। भरपूर जणांनी फोन केले परंतु कुठलीही अजून मदत मिळालेली नाही। 2-3 माणसे इथून वर गुंतलेले आहेत, 2-3 गाया जर्सी गाय इथून वाहून गेल्यात, परंतु प्रशासनाने अजून कुठल्याही प्रकारची मदत इथे नाही। हा नगर दौंड हायवे आणि हे खडकी आणि बाबुर्डीच्या मधला पूल आहे। इकडून सारोळ्यावरून येते, अकोल्यावरून नदी येते, इकडे खडकी वाळकी तळ्यामध्ये पाणी जातं। तरी पण या रस्त्याला सरकारने किंवा प्रशासनाने असे काही गांभीर्याने दखल घेतलेली नाही। मागे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।